ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। प्रभाग क्रमांक 23 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार संध्या अभिजित कुलकर्णी यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांचा विजय निश्चित असल्याचं यावेळी मतदारांकडून सांगण्यात येत आहे। गेल्या 8 वर्षांपासून प्रभागामध्ये विविध विकास कामे करून प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी यांनी केलंय। गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक 23 मध्ये सतीश राणा कुलकर्णी हे नगरसेवक आहेत। प्रभागाच्या समस्या आणि प्रभागाचा विकास हाच त्यांचा ध्यास असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम यावेळी सतीश राणा कुलकर्णी आणि संध्या कुलकर्णी या करणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून प्रचारामध्ये त्यांनी केलेल्या कामांचा आढावा हा जनतेसमोर मांडला आहे। जनतेसमोर प्रचारादरम्यान मतदारांकडून कामाची पावती म्हणून त्यांना येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेविका म्हणून नाशिक महानगरपालिकेत पाठविणार आहे असा ठाम निर्णय यावेळी मतदारांनी प्रचारादरम्यान त्यांना सांगितला। गेल्या अनेक वर्षांपासून जॉगिंग ट्रॅक, रस्ते, पाणी, ड्रेनेज, नाले सफाई, स्वच्छता, विविध मैदाने, क्रीडांगणे असे विविध कामांवर 150 कोटींहून अधिक विकास कामे त्यांनी प्रभागाचा विकास केलाय। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांचा मानस असून विकास हाच ध्यास हाच निर्णय घेतला असल्यामुळे प्रचारादरम्यान मतदारांना सांगितलंय महापौर आणि आमदार निधीतून रस्ते, पाणी, नाले सफाई, ट्रेनिंग सेंटर, क्रीडांगण, ग्रीन जिम, खेळणी असे असंख्य विकास कामे ही त्यांनी 8 वर्षात केली आहेत। नाशिक महानगरपालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासकीय राजवट असल्यामुळे निधीची कमतरता असल्यामुळे संध्या अभिजित कुलकर्णी यांनी आमदार देवयानीताई फरांदे यांच्या विकास निधीतून विविध प्रभागाचा विकास केला आहे। येणाऱ्या काळामध्ये 4 उमेदवारांना भारतीय जनता पार्टीमध्ये निवडून देण्याचा ठाम निर्णय यावेळी मतदारांकडून करण्यात आला आहे।